आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करणार। यंदाचा अर्थसंकल्प 47,65,768 कोटींचा असेल। आजच्या अर्थसंकल्पाकडे विद्यार्थ्यांपासून शेतकऱ्यांपर्यंत सगळ्यांचं लक्ष। शेतकऱ्यांना कोणत्या विशेष सवलती मिळणार, महिला वर्गाला कोणत्या सुविधा मिळणार याची उत्सुकता। भाजप कोर कमिटीची सागर बंगल्यावर बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, पंकजा मुंडे, आशिष शेलारांसह प्रमुख नेत्यांची उपस्थिती। संघ आणि भाजपची आज मुंबईत महत्त्वपूर्ण बैठक। प्रदेश भाजपच्या संघटन मंत्र्यांसह संघाचे काही प्रमुख पदाधिकारी बैठकीला उपस्थित राहणार। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकीला मोठं महत्त्व। राष्ट्रवादी आणि शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी। सर्वोच्च न्यायालयात काय निर्णय होणार याकडे लक्ष। दिल्लीमध्ये आज काँग्रेसची बैठक। विधानसभेचं जागा वाटप आणि विधान परिषदेच्या निवडणुकीत फुटलेल्या आमदारांवर कारवाई संदर्भात बैठक आयोजित। नाना पटोले, वडेट्टीवार बैठकीला जाणार। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे प्रत्येक मतदारसंघाचा आढावा घेणार, तसंच निवडणुकीसाठी राज्यातला दौरा जाहीर करणार। आज अहमदनगरमध्ये लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांची ओबीसी आरक्षण बचाव जन आक्रोश यात्रा। पाथर्डीमध्ये सभेचं आयोजन। मुंबई शहर आणि उपनगरात पुढच्या 24 तासांसाठी मुसळधार पावसाचा अंदाज। 45 ते 55 किलोमीटर ताशी वेगानं वारे वाहण्याची शक्यता। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 धरणांमध्ये एकूण 47.29% पाणीसाठा। तुलसी धरण 100% भरलं तर तांसा धरण 84% भरलं। मुंबईमध्ये पावसाची संततधार, समुद्रामध्ये उंचच लाटा, नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन। रायगड जिल्ह्यात आज पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी। 2 दिवसात झालेल्या मुसळधार पावसानंतर हवामान खात्याकडून आज पुन्हा ऑरेंज अलर्ट जारी। रत्नागिरी जिल्ह्याला आज रेड अलर्ट। गेल्या 2 दिवसात जिल्ह्यात पावसाचं थैमान, अनेक नद्यांनाही पूर। विदर्भातल्या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता। हवामान विभागाचा अंदाज। पालघर जिल्ह्यातील वाडा, विक्रमगड, तलासरी तालुक्यात मुसळधार पाऊस। पिंजाळ नदीला पूर, शिलोत्तर पूल पाण्याखाली। तलासरीमध्ये सखल भागात पाणी साचल्यानं वाहतुकीवरही परिणाम। पालघर जिल्ह्यातील प्रमुख नद्यांना पूर, धरणांच्या पाणी पातळीत वाढ, नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न। पुण्यातल्या धरणांमध्ये 50% पाणीसाठा। 4 धरणांमध्ये मिळून 14.63 टीएमसी पाणीसाठा। कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ, सांगली महापालिका अलर्ट मोडवर। सांगलीमध्ये रात्रीपर्यंत 30 फुटांवर पाणी पातळी जाण्याची शक्यता। सूर्यवंशी प्लॉटमधील नागरिकांना स्थलांतरित होण्याच्या सूचना। कोल्हापुरात पंचगंगा नदीच्या पातळीत संथ गतीनं वाढ। खबरदारी म्हणून कोल्हापूर जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना स्थलांतरित करण्याचं आवाहन। कोल्हापूरमध्ये मुसळधार पावसाचा शिवाजी विद्यापीठाला फटका। अनेक भागातील रस्ते बंद झाल्यानं परीक्षा स्थगित केलेल्या परीक्षांचं सुधारित वेळापत्रक लवकरच जाहीर करणार। गोंदियाच्या शिरपूर धरणाचे 3 दरवाजे उघडले। 2128 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू। गोसीखुर्द धरणाच्या डाव्या कालव्याचा उपकालवा फुटला। परिसरातील भातशेती पाण्यात गेल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। मुसळधार पावसामुळे भंडाऱ्यातील अनेक गावांना फटका। आसगाव आणि ओपारा गाव पाण्याखाली। अनेक गावांचा संपर्कही तुटला। भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यात मुसळधार पाऊस। आसगावमध्ये पाणीच पाणी।
अनेकांच्या दुकानात पावसाचं पाणी शिरल्यानं व्यावसायिकांचं लाखो रुपयांचं नुकसान. जुलै महिन्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे होणार. 33% अधिक शेतमालाचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना लाभ मिळणार. लातूरमध्ये सततच्या पावसानं नदी नाल्यांना पूर. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक राज्यासह 28 गावांना जोडणारा पूल वाहून गेलाय. गोंदियाच्या शिलापूर इथल्या पुलावरून जात असताना पुराच्या पाण्यात ट्रॅक्टर वाहून गेला. ट्रॅक्टर वाहून जातानाचा व्हिडिओ व्हायरल. सुदैवानं ट्रॅक्टर चालक बचावला. गडचिरोली जिल्ह्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशी शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाल्यामुळे जिल्हाधिकारींचे आदेश. जगबुडी नदीवरील नव्या पुलाच्या डागडुजीला सुरुवात. राष्ट्रीय महामार्ग अधिकाऱ्यांनी पाहणी केली. पुलाला कोणताही धोका नाही, अधिकाऱ्यांचं स्पष्टीकरण. पुन्हा एकदा मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाची अक्षरशः चाळण. खड्ड्यांमुळे प्रवाशांचा जीवघेणा प्रवास. सह्याद्री अतिथीगृहावरील बैठक संपताच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांमध्ये बैठक. ओबीसी आरक्षण, मराठा आरक्षण प्रश्न राज्यातील तेढ सोडवण्याच्या अनुषंगानं ही बैठक महत्त्वाची. सोनिया गांधींच्या निवासस्थानी काँग्रेसच्या संसदीय रणनीती गटाची बैठक. काँग्रेस आणि विरोधकांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर बैठकीत चर्चा. राज्यस्तरीय अधिवेशनानंतर भाजपचा उपक्रम. 25 जुलैपासून 10 ऑगस्टपर्यंत कार्यकर्त्यांशी संवाद साधणार. विभाग, जिल्हा आणि मंडलनिहाय कार्यकर्त्यांशी संवाद साधणार. माकपच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाची उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा. महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी जनतेची एकजूट मजबूत करण्याचा निर्धार. पंचवीस जुलैपासून प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वात ओबीसी, एससी आणि एसटीच्या आरक्षण बचावासाठी यात्रा. प्रकाश आंबेडकरांकडून छगन भुजबळांना यात्रेसाठी निमंत्रण. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये नगरपंचायत आणि नगरपरिषदेच्या रिक्त जागेसाठी 12 ऑगस्टला पोटनिवडणूक. राज्यातल्या अतिवृष्टीमुळे निवडणुका पुढे ढकलण्यात याव्यात, यासाठी चंद्रशेखर बावनकुळेंचं निवडणूक आयुक्तालयाला पत्र. मराठा आरक्षणाच्या आंदोलनामुळे डोक्यात हवा जाऊ देऊ नका. भाजप नेते प्रवीण दरेकरांचा मनोज जरांगेंना सल्ला. तर राजकारण करण्यापेक्षा समाजाच्या प्रश्नावर फोकस करा, दरेकरांचा जरांगेंना टोला. माळी, धनगर आणि वंजारी समाजाचं नेतृत्व संपवलं जातंय. ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंचा आरोप. राजसत्ता राजपाठ मागून मिळत नाही, ती हिसकावून घ्यावी लागते. हाकेंची प्रतिक्रिया. मनोज जरांगेंसाठी सरकारनं लाडका आंदोलक योजना जाहीर करावी. लक्ष्मण हाकेंची जरांगेंवर टीका. तर खिरापत वाटल्यासारखी कुणबी प्रमाणपत्र वाटली जात आहेत. लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल. मलबार हिल परिसरातील वॉकवेची आदित्य ठाकरेंकडून पाहणी. तर महामार्गावर असलेले खड्डे बुजवण्याचं काम पोलीस करतायत. हे काम त्यांचं आहे का? आदित्य ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल. समग्र शिक्षा अभियानाअंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घेण्यासंदर्भात अभ्यास समिती स्थापन करणार. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत निर्णय. लवकरच अहवाल सादर करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश. मनोरमा खेडकर यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. शेतकऱ्यांना धमकावल्याप्रकरणी मनोरमा खेडकरांच्या अडचणीत वाढ.
संघटन सशक्तीकरणासाठी भाजपचे प्रयत्न सुरू. पुणे अधिवेशनातील मुद्द्यांवर भाजपकडून काम सुरू. राज्यातील प्रभारींकडे मोठी जबाबदारी. नवी मुंबईतील झोपडपट्ट्यांच्या म्हाडाच्या धर्तीवर पुनर्विकास करावा. ऐरोलीचे आमदार गणेश नाईक यांची मागणी. प्रकल्पग्रस्तांची घरं आणि जमिनीची मालकी त्यांना देऊन बांधकामं नियमित करण्याची नाईक यांची मागणी. भाजप आमदार जयकुमार गोरेंच्या विरोधातील आरोपांना गांभीर्यानं घ्या. हायकोर्टाची साताऱ्याच्या एसपींना सूचना. कोविड काळात 200 पेक्षा अधिक मृत रुग्णांना जिवंत दाखवून निधी वाटपात घोटाळा केल्याचा गोरेंवर आरोप. लोकसभेच्या निकालात दाखवून दिले की कोण काय आहे. माजी मंत्री राजेश टोपेंचा सत्ताधाऱ्यांना टोला. अतुल बेनके यांच्यासारखे अनेक आमदार शरद पवारांना भेटतात, टोपेंचा दावा. जळगाव ग्रामीण मतदारसंघात मंत्री गुलाबराव पाटील आणि माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्यामध्ये लढत होण्याची शक्यता. दोघांचे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू. मुंबई महापालिकेच्या प्राथमिक शाळांमध्ये शिक्षकांच्या 373 रिक्त जागा भरण्यात आल्याचं वृत्त प्रकाशित. मात्र प्रत्यक्षात पात्र उमेदवारांना नियुक्ती मिळाली नसल्याचं समोर. संतप्त शिक्षकांनी महापालिका आयुक्तांची भेट घेतली. अकोला महापालिकेमध्ये प्रहार जनशक्ती पक्षाचे जंजीर आंदोलन. पालिकेनं दिव्यांगांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्यावरून प्रहार आक्रमक. राज्यभरातील महसूल कर्मचाऱ्यांचं 8व्या दिवशीही कामबंद आंदोलन. राज्यातील जिल्हाधिकारी कार्यालयांमधील काम ठप्प. महसूल कर्मचाऱ्यांचा आकृतीबंध लागू करण्याची मागणी. कल्याण पूर्वमध्ये नशेखोरांचा हैदोस. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आवारात नशा करणाऱ्या 4 तरुणांना सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी पोलिसांच्या ताब्यात दिलं. भिवंडीमध्ये श्रमजीवी संघटनेचं तहसीलदार कार्यालयात धरणं आंदोलन. जनसुरक्षा अधिनियमास श्रमजीवी संघटनेचा विरोध. आंदोलनात अनेक नागरिकांचा सहभाग. नवी मुंबईच्या दिघा परिसरात खड्डे पडल्यामुळे मनसेकडून आंदोलन. खड्ड्यांमध्ये बसून मनसेची घोषणाबाजी. ठेकेदार मलई खात असल्याचा मनसेचा आरोप. हिंगोलीमध्ये विविध मागण्यांसाठी खासगी शिक्षक समन्वय संघाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन. जिल्ह्यातील अनेक शिक्षकांचा आंदोलनात सहभाग. पुणे मनसेचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांचं पोलीस आयुक्तांना पत्र. वसंत मोरे धमकी प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी. वसंत मोरेंना धमकी प्रकरणी बाबर यांच्यावरती आरोप केला होता. अमरावतीमध्ये वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्या विरोधात दिव्यांग बांधवांचं आंदोलन. दिव्यांग प्रमाणपत्र सादर करून नोकरी मिळवलेल्या सर्वच अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र तपासण्याची मागणी. नंदुरबारमध्ये आदिवासी संघटनेचं 25 दिवसांपासून आंदोलन सुरू. लेखी आश्वासन दिलं जात नसल्यामुळे आंदोलक आक्रमक. आदिवासी संघटनेकडून रास्ता रोको. कृष्णा नदीच्या पाण्यासाठी जत तालुक्यातील नागरिकांचा रास्ता रोको. पावसाळ्यात कृष्णेतून वाहून जाणारं पाणी द्या, आंदोलकांची मागणी. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या रेल्वेचं बुकिंग हाऊसफुल. 10 मिनिटात 203 ट्रेनचं बुकिंग फुल. तिकीट आरक्षणात काळाबाजार झाल्याची शक्यता. यासंबंधी कोकण रेल्वे प्रवासी संघातर्फे अधिकाऱ्यांना तक्रार देऊन कारवाईची मागणी करणार. ठाकरे गटातील मागाठाणे विधानसभा मतदारसंघातील माजी नगरसेविका रिद्धी खुरसुंगे आणि भास्कर खुरसुंगे यांचा शिवसेनेत प्रवेश. माजी नगरसेविका गीता सिंघणी यांच्यासह कार्यकर्त्यांचा शिंदेंच्या उपस्थितीत प्रवेश. नंदुरबार जिल्ह्यात सर्वाधिक कापसाची लागवड. यावर्षी 1,25,000 हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड. भारतीय नौदलाच्या INS ब्रह्मपुत्रा युद्धनौकेच्या दुरुस्तीवेळी आग लागली. एक ज्युनियर सेलर बेपत्ता. संरक्षण मंत्रालयाकडून माहिती घेऊन चौकशीचे आदेश.
नाशिकमध्ये दिव्यांग बांधवांना विविध मागण्यांच्या निवेदनासाठी कार्यालयाच्या 3ऱ्या मजल्यावर पोहोचण्यास अडचणी. जिल्हाधिकारी जलद शर्मांनी खाली येऊन दिव्यांगांचं निवेदन स्वीकारलं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.